ओबीसी आणि ती लढाई झाली, त्या लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो मी? आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले, मी नाही घाबरलो. किती वेळा किती शिव्या आणि किती दादागिरी आणि किती काय. तर आयुष्यात असं कधीच मी घाबरलेलो नाही. हे काय मला वाटलं की माझ्यामुळे जे आहे जर अडचण होत असेल महायुतीमधील पक्षांची तर मी बाजूला होतो, पण लवकर आपण एकत्रितपणे जे निर्णय घेऊन कामाला लागलं पाहिजे. पण त्याचबरोबर जे आहे प्रकाश शेंडगे असतील, कुठल्याही पक्षाचा एखादा उमेदवार असेल, कुठल्याही समाजाचा असेल, तर लोक ठरवतील त्याला किती मतं द्यायची, किती विरोध करायचा, लोकांना ठरवू द्या. आपण दादागिरीने जे आहे अशा रीतीनं कोणाला थांबवू शकत नाही ह्या लोकशाहीमध्ये. आणि म्हणून याबद्दल जे अर्थातच प्रकाश शेंडगे यांच्यावर हल्ला वगैरे जर झाला असेल तर पोलिसांनी सुद्धा त्यांचं संरक्षण करणं त्यांचं काम आहे. साहेब, पण एकूणच लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना आणि मतदारांना सगळ्यांना डॉमिनेट करण्याचे काम चाललेलं असं दिसतं. ठीक आहे, काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे आहेत, काही पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली आहे, काही ठिकाणी लहान पक्षांच्या वतीनं सुद्धा ते उभे आहेत, काही ठिकाणी स्वतंत्र सुद्धा उभे आहेत. होत ह्या ज्या क्लॅशेस ज्या आहेत काही ठिकाणी आहेत, नाही असं नाही, परंतु ते लोक उभे राहत आहेत आणि ते उभे राहिलेच पाहिजे. काय नाही तर मग याच्या पुढे असं होईल की मागास वर्गीय उमेदवारांनी कधी निवडणूकच लढता कामा नये असं होऊन जायचं. तर असं नाही होणार. काही ठिकाणी ह्या गोष्टी जर घडत असतील तर या थांबवल्या पाहिजेत. एका चॅनलला मुलाखतीमध्ये आपण असं म्हटलं की एकूणच सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट दिसते आहे आणि त्यामुळे याचा फटका. मी लाट वगैरे असा शब्द वापरलेला नाही, हा माझ्या तोंडात घातलेला शब्द आहे. मला जेव्हा विचारलं की त्यांचं ते काय चालत, म्हटलं तर हे काय पक्ष त्यांचे जे आहेत लोक अर्धे म्हणजे बरेचसे लोक इकडे आलेले आहेत, त्याच्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जे आहेत, जे त्यांचे प्रेम करतात त्यांच्यावर, तर त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या सभेला सुद्धा लोक जात आहेत. परंतु काही जरी झालं तरी प्रश्न हा कोणाच्या सहानुभूतीचा नसून देशाचं नेतृत्व खंबीरपणे कोण करू शकत आहे हा मुद्दा शेवटी जो आहे मतदार विचारात घेतात. आणि ते पाहिल्यानंतर आज तरी जागतिक परिस्थिती असेल किंवा आपल्या राष्ट्राच्या अंतर्गत काही परिस्थिती असेल, हे सगळं पाहता मोदी साहेबांसारखा खंबीर नेता जो आहे त्याच्याच बाजूने जे आहेत लोक शेवटी जे आहे मतदान करणार. बाकी मतदानाच्या वेळेला सहानुभूती लोक बाहेर बाजूला ठेवतात काय, आणि देशाचं नेतृत्व कोण करू शकतो, कसं करू शकतो, हा प्रश्न जे आहे पुढे येतो. कोणाला असं वाटेल की माझ्यासारखा जो पवार साहेबांच्या बरोबर काम केलेलं आहे, अजित दादांबरोबर काम केलं, मी असं म्हणेन मला फार आनंद झाला असं सांगू? ठीक आहे, काय नसतं झालं तर बरं झालं असतं. आता एवढं सुद्धा बोलायचं नाही मी, मग काय बोलू मग की बरं आहे भांडून द्या असं बोलू? मी म्हटलं नसतं झालं, ही परिस्थिती नसती उद्भवली तर बरं झालं असतं. साहेब, ओबीसीच्या माध्यमातून महायुतीवर तुमचा दबाव तंत्र असं जे करण्यात येते, परिषदेचे अनेक